ताईने केली 1 किलो पनीरची एकदम मस्त गावठी पद्धतीने भाजी. आता त्यासाठी 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहे. थोडासा मोठा टॉमॅटो 5 टॉमॅटो घेतले, तेही मीडियम साईजचेच होते, तेही उभे कापून घेतले. आणि 1 मूठ लसूण सोलून घेतलेलं आहे. थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता इकडं काही मसाले घेतलेले आहे, वाटण्यासाठीच ते मसाले घेतलेले आहे. आता हा जो मसाला दाखवते तो वाटण्यासाठी. आता 1 मूठ म्हणजे जवळजवळ 2 ते 3 चमचे धने घेतलेले आहे. अख्खा मसाला म्हणजे खडा मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, लवंग, वेलदोडे, दालचिनी, शहाजिरे, असं चक्रीफूल असे हे मसाले घेतलेले आहे. आणि 1 ते 2-3 तेजपत्ता फोडणीसाठी पण घेतलेले आहे. एका वाटीमध्ये काजू आणि बदाम असे भिजत घातलेले आहे पाण्यामध्ये. इकडे थोडेसे फुटाणे घेतलेले आहे. आता आपण भाजी मिळवून येण्यासाठी बेसन पीठ भाजून घालतो, पण त्याऐवजी ताईने फुटाणे घेतलेले आहे थोडेसे. आता या फुटाण्याचे जेवढे सालं निघन तेवढे सालं काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नुसते फुटाणेच भेटतील, त्याचे सालं निघून जातील. आता हा एवढा मसाला वाटण्यासाठी काढलेला आहे. फक्त जे एका ताटात जे तेजपत्ता दिसते त्याच्यातले 2 ते 3 तेजपत्ता फोडणीसाठी ठेवलेले आहे. आता हे जो मसाला आहे, आता कोणते मसाले भाजायचे आणि कोणते नाही तेही पाहू. आता सगळ्यात आधी आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, जास्त नाही घेतला, थोडासा तेल टाकून तो भाजून घेतलेला आहे. आता याच्यातले काही मसाले भाजायचे आणि काही मसाले भाजायचे नाही आहे. आता कोणते मसाले भाजायचे आणि कोणते नाही तेही पाहू. आता थोडंसं असं भाजून घेतलं. आता हे जे धणे आहे तेही थोडे भाजून घेतलेले आहे. हे अख्खे मसाले म्हणजे खडे मसाले घेतलेले आहे, तेही थोडेसे तेल टाकून भाजायचे. आता हे फुटाण्याची सालं काढून ते सुद्धा फुटाणे भाजून घ्यायचे. धणे जे आहे ते तेलामध्ये तळून घेतलेले न भाजता. आता फुटाण्याची सालं काढण्याआधी ती थोडीशी भाजून घेतले, म्हणजे जेवढे चिटकलेली सालं आहे ते पण निघतील. आता हा जो आहे हा मसाला असा भाजून घेतलेला आहे. आता हे टॉमॅटो आता अजिबात ताईने भाजून घेतलेले नाही आहे. टॉमॅटोची पेस्ट आधी कांदा होता, कांदाही भाजून घेतला नाही. कांद्याची तर कच्च्या कांद्याचीच पेस्ट काढली, टॉमॅटोचीही तशीच पेस्ट काढायची. आता चूल पेटवली आणि कढाई ठेवलेली मोठी, तिच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं फोडणीसाठी. तेजपत्ता टाकून हे कांद्याची जी पेस्ट आहे ती तेल सुटेपर्यंत छान अशी तेल बाजूला होतं ही कांदा छान परतून घेतलेला आहे. आणि चुलीमुळे पटकन असा होता. आता इकडे ही टॉमॅटोची पेस्ट पण काढलेली, कच्च्याच कांदा टॉमॅटोची पेस्ट काढलेली. आता कांदा आणि टॉमॅटो पटकन शिजण्यासाठी, तेल सोडण्यासाठी त्याच्यामध्ये भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. याच्यामुळं काय होतं की कांदा टॉमॅटो पटकन मिठामुळं तेल सोडितो. अजून टॉमॅटो टाकला नाही पण कांदा, आता टॉमॅटो पण टाकलेला आहे. टॉमॅटोची पेस्ट मिठामुळं पटकन अशी हे दोन्ही तेल सोडलं जातं पटकन. चुलीचा जाळ जो असतो तो सगळीकडून लागला जातो, त्याच्यामुळे पटकन भाजी होती आणि चुलीची चवही वेगळीच लागते. आता बघ तेल सोडलेलं आहे, कांदा टोमॅटो जे आहे तेल सोडलेलं आहे. आता जे सुके मसाले टाकायचे त्यासाठी कांदा टोमॅटो तिन्ही बाजूला केला, थोडीशी जागा केली, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये 1 पुडी पनीरची मसाले असतो तो टाकला, थोडंसं लाल तिखट अंदाजात, थोडासा कोथिंबीर मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला, एवढे मसाले टाकलेले. आता 1 किलोच्या अंदाजात किती कमी जास्त तिखट त्या अंदाजात मसाले लाल तिखट असं घेतलेलं आहे. आता हे जो अख्खा मसाला फुटाणे तोही वाटून काढलेला आहे पाणी टाकून. मसाले टाकण्याच्या आधी ताईने तेल टाकलं आहे थोडंसं.
म्हणजे त्या तेलामध्ये आता दादानी इकडून कोथिंबीर, आता उन्हाळ्याचा दिवस आहे, एवढी 10ला गडी भेटलेली आहे. थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये स्वस्त असते. दादाला कोथिंबीर आणायला लावली होती, मग त्यांनी ती पण आणली. आता हे मसाले पुन्हा या कांदा टोमॅटो छान असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे 2 ते 3 मिनटं परतून पण घेतले. आता हे बाकीचा जो मसाला भाजलेला होता म्हणून तर मसाले लेट टाकलेले आहे, म्हणजे थोडंसं हे बाकीचे कांदा टोमॅटो शिजल्यानंतर हे मसाले टाकले. आता ही काजू आणि मगज बी जे भिजत घातलेलं होतं त्याची पेस्ट. आता या मसाले पुन्हा सगळे तेल सुटून द्यायचे. तेल सोडायला लागलेला आहे मसाला. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आणि त्या पातेल्यामध्ये हा मसाला जो आहे शिजवलेला मसाला तो टाकला. घट्ट पातळ अंदाजानुसार. आता हे थोडं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता कढईला जो मसाला लागलेला होता तोही थोडंसं पाणी टाकून सगळा मसाला काढून घेतला. अजून भाजी उकळायची आहे, पण थोडीशी पनीरची भाजी आहे म्हणजे घट्टच लागते. अशा पद्धतीने उकळल्यानंतर त्यामध्ये आणखी आता हे 1 किलो पनीर आहे ते कापून घ्यायचं आहे. आता ही कढई अशीच ठेवलेली आहे. आता भाजीमध्ये तूप टाकायचं आहे. उकळत आली की थोडंसं तूप टाकायचं आहे. तुपामुळं ती चव छान लागते. आता हे जे पनीर आहे एकदम सॉफ्ट होतं. जिथं बनतं तिथूनच आणलेलं आहे 1 किलो. आवडीनुसार त्याचे छोटे मोठे असे तुकडे बनवून घेतलेले आहे आणि ते कापल्याही एकदम सोप्या पद्धतीने जात आहे. एकदम सॉफ्ट असं आहे. आता थोडं तेल टाकून एकाच वेळेस 1 किलो तळल्या जायचं नाही, म्हणून थोडं तेल टाकून हे तळून घेते. जास्त तेलातही नाही, थोडं तेल टाकून थोडे पनीरचे तुकडे टाकून हे तळून घेते. अशा पद्धतीने थोडेसे असे डाग पडले की हे पनीर या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. जेवढं तळलं जाईल तेवढं. आता सगळं पनीर तळून टाकलेलं आहे. आता थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर आणि एकदम मस्त अशी भाजी दिसते. आता जाळ अजिबात नाही आहे, म्हणजे शिजतो आहे त्याच्यातच ही भाजी उकळती आहे. प्लेटीत काढल्यानंतर ते एकदम मस्त अशी एकदम हॉटेल स्टाईल अशी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी पनीरची भाजी झालेली आहे. एकदम चविष्ट अशी